पडलाय का नाही, पर्जन्यमापक यंत्र यांची कुठे आहेत यांनाच माहित. तुम्ही कसं ठरवू शकता? अहो 1 किलोमीटर दडगड ढगफुटी सारखा पाऊस पडायलाय आणि दुसऱ्या किलोमीटरला पाऊस काहीच पडत नाही. अशी परिस्थिती असताना तुमच्याकडे कुठला पर्जन्यमान आहे? आणि मला तरी वाटतं एका दिवसामध्ये 150 ते 200 मिलीमीटर पाऊस या ठिकाणी झालाय. मग एवढं सगळं असताना तुम्ही ओला दुष्काळ का जाहीर करत नाही? त्यामध्ये तिसरा निकष आहे, जर वित्तहानी झाली, जीवितहानी झाली तर ओला दुष्काळ जाहीर करता येतो. आता मला वाटतं हिंगोली जिल्ह्यामध्ये केवळ 13 माणसं या ठिकाणी दगावलेत पुरानं. आता याच्यापेक्षा तुम्हाला मनुष्यहानी काय पाहिजे? 13 माणसं दगावले. जनावर किती दगावले माहित नाही. आमच्या चिंचोलीच्या मेंढ्या वाहून गेल्या. आता मेंढ्या वाहून गेल्यानंतर हे सांगतात आम्हाला पीएम रिपोर्ट पाहिजे. वाहून गेलेल्या जनावरांचा पीएम रिपोर्ट कोणी द्यायचा, कुठून द्यायचा, हा कुठला निकष आहे? त्यामुळं जर ओला दुष्काळ जाहीर करायचा असेल तर ह्या सगळ्या गोष्टीमध्ये आपला तालुका बसते. त्यामध्ये पुढील एक अशी अट आहे की आर्थिक नुकसान झालं पाहिजे, वित्तहानी झाली पाहिजे शेतकऱ्याची. आता याच्यापेक्षा वित्तहानी कुठली व्हायची? म्हणून आपला तालुका या सगळ्या अटी शर्तीमध्ये बसतोय.